श्री स्वामी समर्थ मंडळी. मंडळी, आपल्याला ना नेहमी स्वतःबद्दल वाटत असतं की म्हणजे माझ्याकडे काही गोष्टी करण्याची कॅपॅसिटी नाहीये किंवा आपल्यामध्ये ते पोटेन्शियल नाहीये. अ, पण खरं बघायला गेलं ना तर जेव्हा म्हणजे एक मी छोटस एक्झाम्पल देते तुम्हाला. जसं की जेव्हा सुख आपल्या आयुष्यात येतं ना तेव्हा आपण कधीच देवाला विचारत नाही की हे सुख मला का बरं मिळालं असेल, हे सुख तू मला का दिलंस. पण तसंच जेव्हा दुःख आपल्या आयुष्यात येतं ना तेव्हा आपण मग स्वामींना विचारतो की स्वामी, मला तुम्ही हे दुःख का देताय, मला हे सहन होत नाहीये, माझ्याने नाही होत आहे, मी जास्त नाही सहन करू शकत, मला त्रास होतोय. तर स्वामी ह्या बाबतीत असंच म्हणतात की तुला किती सुख सहन होईल आणि तुला किती दुःख सहन होईल हे माझ्यापेक्षा जास्त कोणालाच माहित नाही. पण जेव्हा मी सुख देतो तेव्हा तू मला विचारत नाहीस की हे सुख स्वामी मला तुम्ही का दिलात. पण ते जेव्हा मी तुला दुःख देतो तेव्हा तू माझ्याकडे प्रश्नांचं भरमसाठ भंडारा घेऊन येतोस की हे का, हे असंच का आणि ते तसंच का. तर जर मी तुला दुःख देतोय ना, जसं सुखात तुझा विश्वास आहे ना की हे सुख मी डिझर्व करते किंवा डिझर्व करतो म्हणून माझ्या नशिबाला आलंय किंवा माझ्या चांगल्या कर्मांमुळे माझ्या नशिबात आलंय, तसंच दुःखांचं पण तेच आहे. जर मी तुला दुःख देतोय तर तू हा विश्वास ठेव की मला माहितीये की तू ह्याच्यातून नक्कीच बाहेर पडशील आणि माझी सोबत तुझ्याबरोबर सदैव आहे. त्याच्यामुळे तुला घाबरण्याची किंवा त्या प्रश्नाचं म्हणजे त्याच्यासाठी काही उत्तर शोधण्याची काही एक गरज नाहीये. तुला जर दुःख तुझ्या वाटेला येत आहे तर ह्याचा अर्थ तू त्यातून निघू शकतोस. फक्त फरक एवढाच आहे की तुला थोडीशी मेहनत करायची आहे, घ्यायची आहे की हे माहिती करण्यासाठी की तू त्यातून कसा बाहेर येशील. त्याशिवाय माझी साथ तर तुला आहेच. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे काही सुख किंवा दुःख तुमच्या वाटेला येत आहे ना, खरं म्हणजे स्पेशली दुःख, तर त्यातून कसं बाहेर पडता येईल हे स्वतःची वाट स्वतः तुम्ही शोधून काढा. बाकी स्वामी आपल्यासोबत सदैव आहेतच. श्री स्वामी समर्थ.